त्यामुळे डिसेंबर महिन्यात 2 महिन्याचे एकत्रित 3000 रुपये लाडक्या बहिणींना आता नोव्हेंबर आणि डिसेंबरचा एकत्रित लाभ मिळेल। जे आम्ही बोलणार तेच करणार आणि जे करणार तेच बोलणार। जेवढ्या आमच्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या खात्यामध्ये 2 हप्ते सुरुवात झालेली आहे। 2 महिन्याचे 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आताच्या घडीची एक मोठी बातमी आपण बघतोय। मुख्यमंत्र्यांकडून जी मुख्यमंत्री टीम आहे त्यांच्याकडनं हे पैसे जमा करण्यास सुरुवात केलेली आहे, कारण की त्याचा खूप मोठा शुभ मुहूर्त आहे। या दिवशी जवळपास 1 करोडहून जास्त महिलांच्या अकाउंटला 2 हप्ते जमा होणार आहेत। पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले आणि मला अतिशय आनंद आहे। निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। 1 कोटीपेक्षा जास्त त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी 1,07,00,000पेक्षा अधिक महिलांना आपण 3000 इतका जो लाभ आहे, 52 लाख भगिनींना आजच्या या सोहळ्याच्या निमित्ताने आपण 3000 इतकी जो त्यांचा सन्मान निधी आहे हा वितरित करत राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींची आज रविवार 21 डिसेंबर रोजी नोव्हेंबर महिन्याच्या 17 हप्त्याची आणि डिसेंबर महिन्याच्या 18 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। कारण आज रविवार 21 डिसेंबर रोजी पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींना आज जरी रविवार असला तरी पण तुमच्या खात्यामध्ये पैसे वाटप होत आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींना आज रविवारी बँका बंद असतात, परंतु लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता हा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे 3000 रुपये वाटप होत आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींना जरी बँका बंद असल्या, जरी आज रविवार असला तरी पण बहिणींच्या खात्यामध्ये आज सकाळी 7 वाजल्यापासून या ठिकाणी 12 वाजेपर्यंत पहिल्या टप्प्यामध्ये पैसे वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना जीआर येऊन भरपूर दिवस उलटलेले आहेत तरी पण बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले नव्हते, परंतु लाडक्या बहिणींना जरी जीआर येऊन भरपूर दिवस उलटलेले असतील तरी पण तुमच्या खात्यामध्ये आजपासून निधी वाटपाला मंजुरी सुद्धा देण्यात आलेली आहे। सकाळपासूनच पात्र बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट 2 हप्त्यांचे 3000 रुपये वाटप सुद्धा होतच आहेत। बघा लाडक्या बहिणींना राज्यातील ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत अशा सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये एकत्रितपणे 2 हप्त्यांचे 3000 रुपये वाटप सुद्धा होतच आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींना राज्यातील ज्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आलेला असेल त्या बहिणींच्या खात्यामध्ये आज नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता एकत्रितपणे वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना आज खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची 2 हप्त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। कारण लाडक्या बहिणींना वाटलं होता की नोव्हेंबर महिना अख्खा संपून गेला तरी पण बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आलेला नव्हता। त्यामुळे लाडक्या बहिणींना वाटलं होतं की लाडकी बहीण योजना बंद झाली, परंतु लाडक्या बहिणींना ही लाडकी बहीण योजना बंद झालेली नाही। त्यामुळे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी करायची नाही। बघा लाडक्या बहिणींना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबून खटाखट बहिणींच्या खात्यामध्ये आज रविवारी 21 डिसेंबर रोजी 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा करायला सुरुवात केलेली आहे। खऱ्या अर्थाने राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक बहिणींच्या खात्यामध्ये आज रविवार 21 डिसेंबर, उद्या सोमवार 22 डिसेंबर, परवा दिवशी मंगळवार या ठिकाणी 23 डिसेंबर अशा पद्धतीने 21 डिसेंबर, 22 डिसेंबर, 23 डिसेंबर या 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे वाटप सुद्धा होतच आहेत। बघा लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटप करण्यासाठी कालच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं होतं आणि काही बँकांकडे पैसे सुद्धा पाठवण्यात आलेले होते। त्यामुळे लाडक्या बहिणींना आज रविवार 21 डिसेंबर सकाळपासून निधी वाटपाला सुरुवात झालेली आहे। सकाळपासून भरपूर लाडक्या बहिणींना पैसे सुद्धा आलेले आहेत। अशा प्रकारची माहिती आताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पत्रकारांशी बोलत असताना दिलेली आहे। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय माहिती दिलेली आहे लाडक्या बहिणींनो तुम्ही सुद्धा ऐकायची आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या लाडक्या बहिणीसाठी खुश खबर आली आहे। मला अतिशय आनंद आहे की लाडकी बहीण योजना जी आम्ही घोषित केली होती
त्याच्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे. तर बघा लाडक्या बहिणींना आताच महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीप्रमाणे राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे एकत्रितपणे 3,000 रुपये वाटप होत आहेत. राज्यातील ज्या ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील अशा सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये निधी वाटपाला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे. बघा लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, अशा प्रकारच्या मोठ्या अफवा पसरवलेल्या होत्या. अशा प्रकारच्या मोठ्या प्रमाणामध्ये खोट्या बातम्या फिरत होत्या. परंतु लाडक्या बहिणीनं आज सकाळपासून खाटाखाट बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमवायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे अशा सर्व अफवांना ब्रेक लागलेला आहे. अशा सर्व खोट्या बातम्यांना ब्रेक सुद्धा लागलेला आहे. बहिणींच्या खात्यामध्ये सकाळपासूनच निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे. बहिणींची आज खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. परंतु लाडक्या बहिणींना आज एकाच दिवशी सर्व जिल्ह्यामधील सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप करणे शक्य होत नसता. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आज 21 डिसेंबरसाठी काही प्रमुख जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. उद्या सोमवार आहे, उद्या 22 डिसेंबरसाठी काही प्रमुख जिल्ह्यांची निवड आहे. परवा दिवशी मंगळवार आहे, तर परवा दिवशी 23 डिसेंबरसाठी सुद्धा काही प्रमुख जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. तर एकत्रितपणे 3 दिवसांमधील या ठिकाणी या 36 जिल्ह्यांमधील कोणकोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होत आहे त्याची माहिती सुद्धा सांगत आहे. बघा लाडक्या बहिणींना आज रविवार आहे, तर आज रविवारी सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंत या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये पैसे वाटप होत आहेत. लगेच दुपारी 1 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे वाटप होतील आणि संध्याकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत अशा प्रकारे 3 टप्प्यांमध्ये या ठिकाणी आज 12 जिल्ह्यामधील सरासरी 40 लाखांपेक्षा अधिक बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होतील. तशा प्रकारची माहिती सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून शासन निर्णय म्हणजे GR काढण्यात आलेला होता. आता GR काढल्यामुळे तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळत आहे आणि डिसेंबर महिन्याचा हप्त्याचा सुद्धा GR आल्यामुळे डिसेंबर महिन्याचा हप्ता सुद्धा मिळत आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींची आज खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे. ज्या ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत अशा सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे वाटप सुद्धा होतच आहे. तर बघा लाडक्या बहिणींना आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकांमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. सकाळपासून कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमवत आहेत तर त्याचे संपूर्ण सविस्तर डिटेल्स मध्ये माहिती सांगत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना ही माहिती पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका. कारण या ठिकाणी नागपूरमध्ये जे हिवाळी अधिवेशन सुरू होता त्या हिवाळी अधिवेशनामधूनच नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी डिसेंबरच्या हप्त्यासाठी निधीला मंजुरी देण्यात आली होती. त्यामुळेच लाडक्या बहिणींना या ठिकाणी आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये पैसे जमा करण्याचे आदेश तातडीने दिलेले आहेत. तशा प्रकारची माहिती आज राज्याचे उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी काय माहिती दिलेली आहे लाडक्या बहिणींना तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे. तुमच्या खात्यात पैसे आले, 2 हप्त्याचे आले. आता बघा लाडक्या बहिणींना महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे आज रविवार 21 डिसेंबर पासून वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे. बघा लाडक्या बहिणींना आता जानेवारी महिन्यामध्ये मकर संक्रांत येत आहे, तर या मकर संक्रांतीच्या अगोदर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप केले जात आहेत, जेणेकरून लाडक्या बहिणींना या ठिकाणी विविध वस्तूंची खरेदी करता येणार आहे. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी डिसेंबर महिन्याचे 21 तारखेपासून निधी वाटपाला मंजुरी देण्यात आलेला आहे. बहिणींच्या खात्यामध्ये सकाळपासूनच पैसे सुद्धा वाटप होत आहेत. बघा लाडक्या बहिणींना तुम्हाला सुद्धा एक गोष्ट माहिती असेल की प्रत्येक महिन्याचा हप्ता त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा होत असतो, शेवटच्या काही दिवसानंतर जमा होत असतो. परंतु आका नोव्हेंबर महिना संपून गेला तरी पण नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पैसे आले नव्हते आणि आता लाडक्या बहिणींना नोव्हेंबर संपला परंतु डिसेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू होत आहे आणि या ठिकाणी अजून डिसेंबर महिन्याचा हप्ता आलेला नव्हता. त्यामुळे लाडक्या बहिणी आमच्याकडे विचारपूस करत होते की दादा लाडकी बहीण योजना बंद झाली का, लाडक्या बहिणींचे पैसे बंद केलेत का, लाडक्या बहिणींना कशामुळे पैसे येत नाही. तर बघा लाडक्या बहिणींना आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सध्याच्या स्थितीला हिवाळी अधिवेशन सुरू होतं, म्हणजेच नागपूर येथे जे हिवाळी अधिवेशन सुरू होता त्या अधिवेशनामध्ये सर्व नेते मंडळी गुंतलेले होते. त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये मागच्या काही दिवसांपासून पैसे आलेले नव्हते. परंतु लाडक्या बहिणींना
यापुढे तुम्हाला काळजी करायची गरज नाही, कारण सध्याच्या स्थितीला हिवाळी अधिवेशन थांबवण्यात आलेलं आहे. आता हिवाळी अधिवेशनाला मंजुरी सुद्धा मिळालेली आहे. तर बघा, लाडक्या बहिणींना उशीर झाल्यामुळे तुमच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे वाटप होत आहेत, जेणेकरून लाडक्या बहिणींना सरकारला सुद्धा फायदा होत आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना राज्यातील भरपूर लाडक्या बहिणींनी मतदान केलेलं आहे. आता बघा, लाडक्या बहिणींच्याच आशीर्वादामुळे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचं, देवेंद्र फडणवीस साहेबांचं आणि अजितदादांचं सरकार आलेलं आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना सरकार जास्तीत जास्त पैसे वाटप करत आहेत. लाडक्या बहिणींना जर जास्तीत जास्त पैसे वाटप केले तर लाडक्या बहिणी सुद्धा सरकारला जास्तीत जास्त मतदान करतात. त्यामुळे राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जास्तीत जास्त पैसे वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे. बघा, लाडक्या बहिणींना आपल्या राज्याचे जे मंत्रिमंडळ आहे तर या राज्याच्या मंत्रिमंडळाच्या माध्यमातून हे पैसे खटाखट बहिणींच्या खात्यामध्ये वाटप होत आहे. त्यामुळे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करायची गरज सुद्धा भासत नाही. बघा, लाडक्या बहिणींना राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम, तर यांच्यामध्ये वारंवार मंत्रिमंडळाच्या बैठका पार पडलेल्या आहेत आणि याच बैठकीमधून निधी वाटपाला मंजुरी देण्यात आलेली आहे. परंतु लाडक्या बहिणींना तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एका दिवशी पैसे वाटप करणे शक्य होत नसतं. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आज रविवार, उद्या सोमवार, परवा दिवशी मंगळवार अशा प्रमुख 3 दिवसांची निवड करण्यात आलेली आहे. तर या 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप होत आहेत. खऱ्या अर्थाने राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींची आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. बघा, लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी नियमावली जाहीर झालेली आहे. ज्या ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये बसत आहेत त्यांच्याच खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे जमा सुद्धा होतच आहे. तर बघा, लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांसाठी ज्या ज्या जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे तर त्या जिल्ह्यांची यादी वाचून दाखवता, जेणेकरून तुमचा जिल्हा आजच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला आज पैसे मिळतील, उद्याच्या यादीमध्ये असेल तर उद्या पैसे मिळतील आणि परवाच्या यादीमध्ये असेल तर परवा पैसे मिळतील. त्यामुळे लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमचे नोव्हेंबरच्या हप्त्याची, डिसेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा संपून जाणार आहे आणि तुमची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून तुमच्या खात्यामध्ये खटाखट नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही हप्त्यांचे पैसे जमा सुद्धा होणार आहे. परंतु लाडक्या बहिणींना सरकारने दिलेल्या माहितीनुसार केवायसी वरती एक नवीन निर्णय घेण्यात आलेला आहे. आता नवीन निर्णय म्हणजे ज्या ज्या लाडक्या बहिणींनी केवायसी केलेल्या असेल त्यांच्या खात्यामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटप होणार आहे. परंतु ज्या लाडक्या बहिणींनी अजून केवायसी केलेलं नाही तर त्यांना पैसे मिळणार आहेत का, त्याविषयी सुद्धा एक महत्त्वाचे अपडेट आलेले आहे. ती अपडेट सुद्धा देणार आहे. बघा, लाडक्या बहिणींना राज्यातील भरपूर लाडक्या बहिणींचा OTPच्या प्रॉब्लेममुळे केवायसी थांबलेली होते. परंतु लाडक्या बहिणींना जर तुमची केवायसी थांबलेली असेल तर तुमचा नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता थांबणार आहे का, तुमच्या खात्यामध्ये सोडला जाणार आहे, त्याविषयी माहिती सुद्धा देतच आहे. बघा, लाडक्या बहिणींना आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये माहितीचं सरकार आहे तर हे सरकार दिलेला शब्द पूर्ण करत असतं. म्हणजेच ज्यावेळेस विधानसभेची निवडणूक होती, म्हणजेच आमदारकीची निवडणूक होती, तरी आमदारकीच्या निवडणुकीच्या अगोदर लाडक्या बहिणींना शब्द दिलेला होता की आम्ही लाडकी बहीण योजना सरासरी पुढील 5 वर्षांसाठी सुरू करत आहोत, सुरू ठेवणार आहोत आणि या माहितीच्या सरकारने शब्द दिल्याप्रमाणे लाडकी बहीण योजना सुरळीतपणे सुरू आहे. अजून 3.5 वर्षांचा कालावधी शिल्लक राहिलेला आहे. तर या 3.5 वर्षांच्या कालावधीमध्ये सर्व लाडक्या बहिणींना पैसे जमा होतील आणि खऱ्या अर्थाने लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपून सुद्धा जाणार आहे. बघा, लाडक्या बहिणींना या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब दिलेला शब्द पाळत असतात, मुख्यमंत्री फडणवीस साहेब दिलेला शब्द पाळतात, अजितदादा दिलेला शब्द पाळत असतात. त्यामुळे लाडक्या बहिणींना या ठिकाणी काळजी करायची गरज नसते. बघा, लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण आजच्या प्रमुख जिल्ह्यांची बँकांची यादी वाचून दाखवत आहे, उद्याच्या प्रमुख जिल्ह्यांची यादी, प्रमुख बँकांची यादी वाचून दाखवत आहे, परवाच्या प्रमुख जिल्ह्यांची यादी, प्रमुख बँकांची यादी वाचून दाखवत आहे. म्हणजेच 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील या ठिकाणी या जिल्ह्यांमधील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होणार होते तर त्या जिल्ह्यांची यादी सुद्धा वाचून दाखवत आहे. परंतु लाडक्या बहिणींना आता जवळच संक्रांत आलेला आहे तर या संक्रांतीच्या पार्श्वभूमीवरती लाडक्या बहिणींना संक्रांतीचे वळणे मिळणार आहे का, हा प्रश्न सुद्धा लाडक्या बहिणींच्या मनामध्ये गोंगावत असेल. तर बघा, लाडक्या बहिणींना या ठिकाणी प्रत्येक सणाला सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना काही ना काही दिलेलं आहे. बघा, आता मागची दिवाळी झाली तर या दिवाळीला जास्त लाडक्या बहिणींना नाही, परंतु काही मोजक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून दिवाळीच्या निमित्तानं आनंदाचा शिधा वाटप करण्यात आलेला आहे. काही जिल्ह्यांमध्ये आनंदाचा शिधा वाटप करण्यात आलेला. त्याचप्रमाणे लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून आता संक्रांतीनिमित्त
निमित्तानं सुद्धा ओवाळणीचे पैसे वाटप केले जात आहे. ज्या ज्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत अशा सर्व लाडकी बहिणींना संक्रांतीच्या निमित्तानं ओवाळणी सुद्धा वाटप केले जाणार आहे. तरी ओवाळणी किती हजार रुपयांची असेल, कोणकोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे त्याची माहिती सुद्धा सांगत आहे. परंतु लाडक्या बहिणींना आज रविवार आहे, 21 डिसेंबर आहे. तर आज रविवार 21 डिसेंबर रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत, कोणकोणत्या बँकांमध्ये पैसे वाटप होत आहेत, तर याचे संपूर्ण सविस्तर डिटेल्समध्ये माहिती सांगत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना ही माहिती पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं, मोठ्या प्रमाणामध्ये तोटा होऊ शकतो. जर तुम्हाला वाटत असेल की आपला तोटा होऊ नये, आपलं नुकसान होऊ नये, तर हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा आहे. बघा लाडक्या बहिणींना आपल्या राज्यामध्ये माहितीचं सरकार आहे आणि हे सरकार राज्यातील लाडक्या बहिणींच्या हिताचं आहे, लाडक्या बहिणींच्या कामाचं आहे, कारण हे सरकार दिलेला शब्द पाळत आहे. आता बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी तुमचा जास्त वेळ न गेला तर कमी शब्दांमध्ये ज्या काय जिल्ह्यांच्या याद्या जाहीर झालेल्या आहेत त्या जिल्ह्यांची यादी आणि बँकांच्या याद्या वाचून सुद्धा दाखवत आहे. कारण लाडक्या बहिणींना महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून म्हणजेच मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी नोव्हेंबर हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटप करण्याच्या संदर्भात अशा प्रकारचे अपडेट देण्यात आलेले आहेत. आणि महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकर मॅडम यांच्या माध्यमातून सुद्धा दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप करण्याच्या संदर्भात अशा प्रकारे सूचना सुद्धा दिलेल्या आहेत. तर बघा लाडक्या बहिणींना सरकारने दिलेल्या सूचनांप्रमाणे लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपवली जात आहे. राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे वाटप सुद्धा होतच आहे. तर या ठिकाणी आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहणार आहोत, जेणेकरून तुमचा जिल्हा यामध्ये असेल, बँका तुमच्या यामध्ये असतील तर तुम्हाला पैसे जमवतील आणि तुमची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवून सुद्धा जाणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींना आपल्या राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपवली जात आहे. परंतु ज्या ज्या लाडक्या बहिणी पात्रतांमध्ये बसत असतील, नियमांमध्ये बसत असतील, अटी शर्तींमध्ये बसत असतील त्याच लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपवली जात आहे आणि त्याच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप सुद्धा होतच आहे. आता बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण सर्वात अगोदर बघून घेऊयात की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या बँकांमध्ये वाटप होत आहे, उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या बँकांमध्ये वाटप होईल आणि परवा दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या बँकांमध्ये वाटप होईल. म्हणजेच 3 दिवसांचे 36 जिल्हे, 3 दिवसांच्या ज्या प्रमुख बँका आहेत त्या प्रमुख बँकांची यादी आणि जिल्ह्यांची यादी वाचून सुद्धा दाखवत आहे. परंतु लाडक्या बहिणींना जिल्ह्यांची यादी पाहण्याच्या अगोदर, बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करून सुद्धा ठेवायचं आहे. तर बघा लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटप करण्याच्या संदर्भात महत्त्वाचा नियम काढण्यात आलेला आहे. परंतु लाडक्या बहिणींना सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यामधील भरपूर लाडक्या बहिणीने चुकीच्या पद्धतीने अर्ज करून या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे. राज्यातील भरपूर लाडक्या बहिणी अशा आहेत की त्या सध्याच्या स्थितीला सरकारी कर्मचारी बनलेले आहेत. भरपूर लाडक्या बहिणींचे मिस्टर सरकारी हुद्द्यावरती कामाला सुद्धा लागलेले आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींना राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या बहिणी सरकारी कर्मचारी म्हणून लागलेल्या असतील किंवा त्यांचे मिस्टर सरकारी हुद्द्यावरती कामाला लागलेल्या असतील तर त्यांना पैसे येणार नाहीत आणि ज्यांनी या ठिकाणी तृतीयपंथी आहोत अशा प्रकारे माहिती देऊन अर्ज केलेला असेल त्यांना सुद्धा पैसे मिळणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींना सरकारने दिलेल्या माहितीनुसार फक्त पात्र लाभार्थ्यांच्याच खात्यामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटप केला जात आहे. राज्यातील ज्या ज्या लाडक्या बहिणी खरोखर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे वाटप सुद्धा होतच आहे. तर बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी वाचून दाखवत आहे. परंतु सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्य सरकारच्या माध्यमातून नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी, डिसेंबरच्या हप्त्यासाठी कोणकोणत्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत त्या पात्रतांची माहिती सुद्धा देतच आहे. जर तुम्ही या प्रमुख पात्रतांमध्ये बसत असाल तर तुम्हाला दोन्ही हप्त्यांचे पैसे जमवतील. परंतु जर तुम्ही पात्रतांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप सुद्धा होणार नाही. तर बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी पात्रता खटाखट वाचून दाखवत आहे. त्यामुळे तुम्ही पात्रता ऐकायच्या आहेत. जर तुम्ही पात्रता समजून घेतल्या तर या ठिकाणी पैसे येण्यासाठी अडचण येणार नाही. तुमच्या खात्यामध्ये खटाखट पैसे जमा सुद्धा होणार आहेत. तर बघा लाडकी बहिणींना या ठिकाणी 28 जून 2024 रोजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होती आणि ही लाडकी बहीण योजना ज्यावेळेस सुरू करण्यात आलेली होती तर ही योजना घाईघाईमध्ये सुरू करण्यात आलेली होती. त्यावेळेस
कोणते जास्त नियम लावण्यात आलेले नव्हते, जास्त पात्रता सुद्धा लावण्यात आलेल्या नव्हत्या. परंतु जसं या योजनेला 1 वर्ष पूर्ण झालं तर तेव्हापासून या लाडकी बहीण योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल केले जात आहेत. या लाडकी बहीण योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पात्रता अटी शर्ती लावल्या जात आहेत. तर बघा, लाडकी बहिणींना सरकारने दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी ज्या लाडकी बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत त्या लाडकी बहिणी मागच्या जुन्या पात्रतांमध्ये बसायला पाहिजेत आणि या नवीन पात्रतांमध्ये सुद्धा बसायला पाहिजे. ज्या लाडकी बहिणी जुन्या पात्रतांमध्ये आणि या नवीन पात्रतांमध्ये बसत असतील त्या सर्वांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा सुद्धा होतच आहेत. तर बघा, लाडकी बहिणींना जुन्या पात्रता आणि नवीन पात्रता कोणकोणत्या आहेत त्याची माहिती देऊन टाकतो. लगेच आपण जिल्ह्यांची यादी सुद्धा पाहणार आहोत. तर बघा, लाडकी बहिणींना सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या लाडकी बहिणींचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या आत असेल, ज्या लाडकी बहिणी सरकारी कर्मचारी नसतील, ज्या लाडकी बहिणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असतील त्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. परंतु ज्या लाडकी बहिणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी नसतील, ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल त्यांना पैसे येणार नाहीत. आता बघा, लाडकी बहिणींना सरकारच्या माध्यमातून काही महत्त्वाच्या पात्रता अटी शर्ती लावण्यात आलेल्या आहेत. जर तुम्ही पात्र असाल तर पैसे येतील, पात्र नसाल तर तुम्हाला पैसे सुद्धा येणार नाही. तर बघा, लाडकी बहिणींना महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत. या 36 जिल्ह्यांमध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे लवकरच जमा होणार आहेत. आता डिसेंबर हप्ता महिना संपत आलेला आहे. डिसेंबर महिना संपत आल्यामुळे कधी पण तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील.